बोला ना मैंने 4 बार यार, उनको 4 बार बोला मैं गुरु असेल आपले जे मोठे मोठे अर्बन प्रोजेक्ट अर्बन एरियाज आहे हे जर आपल्याला खाजगीकरणाला द्यायचे नसतील तर आपल्याला ही लढाई लढावीच लागेल आणि हा संप आपल्याला यशस्वी करावाच लागेल। आणि हा संप यशस्वी करताना प्रत्येकाने एकजुटीने एकत्र असणं गरजेचं आहे। म्हणजे 20 लागो नाही तर काही लागो, जे काय होईल ते सगळ्यांनी एकत्र सहन करायचं, ते समोर जायचं आणि हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। अरे जनतेची मालमत्ता लुटणाऱ्या शासनाचा, अरे वीज उद्योगाचे घोटाळे करणाऱ्या शासनाचा, अरे जनतेची मालमत्ता लुटणाऱ्या प्रशासनाचा, वीज उद्योगाचे खाजगीकरण करणाऱ्या शासनाचा, नवीन नियम घातलेली पुनर्रचना रद्द, अरे नवीन नियम घातलेली पुनर्रचना रद्द, कामगार विरोधी धोरणाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या शासनाचा, कामगारावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा, अरे नवीन घातलेली पुनर्रचना रद्द, अरे नवीन घातलेली पुनर्रचना रद्द, अरे नवीन घातलेली पुनर्रचना रद्द, अरे समांतर वीज परवाना रद्द, समांतर वीज परवाना रद्द, इन्कलाब और हमारी ताकत, हमारी ताकत, हम सब संघर्ष कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा और संयुक्त कृती समिती आगे बढ़ो, संयुक्त कृती समिती आगे बढ़ो। बघितलं GTLच्या काळामध्ये काय झालं आणि ते धोका MARCने त्यांचे सगळे पिटिशन दाखल करून घेतले, त्यांचे अर्ज दाखल केले, त्याच्यावर सुनावण्या झाल्या आणि धोक्याची घंटा या डिसेंबरपर्यंत या कॅनल लायसन्सही 28 येऊ शकतील। म्हणून आमचा हा आमचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांचा 28 त्यासाठी आहे की उद्या जे धोके समोरचे या वीज क्षेत्राला ते सगळ्यांच्या निदर्शनास आम्ही त्या ठिकाणी धन्यवाद करत असताना आम्ही आमच्या संघटनेची कधी आडेलपणाची अशी भूमिका नव्हती, परंतु आम्ही ज्या पद्धतीने ज्या समंजसपणाने प्रशासनाबरोबर चर्चा करत आहोत, प्रशासनाचं धोरण मात्र अत्यंत आडेलतट्टूपणाचं धोरण, हुकुमशाही पद्धतीचं धोरण आम्हाला या चर्चेमध्ये दिसून आलेलं आहे। एकीकडे जो रिस्ट्रक्चरिंगचा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी ज्याची उल्लेख झाला की रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाही, उलट आमच्या कामगार संघटनांनीच म्हटलेलं आहे की रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे आणि या उद्योगाला अधिक चांगलं कसं सक्षम करता येईल हा आमचा प्रयत्न आहे। परंतु हे रिस्ट्रक्चरिंग करत असताना या हेड ऑफिसला जे काही खऱ्या अर्थानं हस्तितंती मनोऱ्यामध्ये बसलेले जे काही लोक आहेत, जे अधिकारी आहेत, हे त्यांच्या मदतीने ते ठरवू लागलेले आहेत की रिस्ट्रक्चरिंग कसं म्हणजे स्टाफ सेटअप कसा असला पाहिजे। वास्तविक आमच्या संघटनांनी फील्डवरती जाऊन या कामगारांना किती धोके आहेत, या कामगारांना किती काम करावं लागतं, सध्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत, हे सर्व मांडत असताना याचं कुठल्याही प्रकारचं संघटनेने जे काही निवेदन वगैरे त्यांच्याकडे जे प्रस्ताव दिलेले होते हे प्रस्ताव त्यांनी अजिबात विचारात घेतलेले नाहीत आणि एकतर्फी ते लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। वास्तविक आमच्या संघटनेने अगोदर त्यांना नोटीस दिली होती किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार संघटनांनी जे सुचवलेलं आहे ह्या सूचनांचा अंमल केल्याशिवाय तुम्ही एक रिस्ट्रक्चरिंग लादू नका, तरी त्यांनी एकतर्फी 22 तारखेपासून ते लादण्याचा म्हणजे परिपत्रक ते काढलं आणि 1 ऑक्टोबरपासून हे रिस्ट्रक्चरिंग लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याच्यामुळं हा संप आम्हाला करणं भाग पडत आहे। वास्तविक अत्यंत जबाबदारीपूर्वक या राज्य विद्युत मंडळ असताना आणि आर्थिक कंपन्या झाल्या असताना सुद्धा आम्ही कधी बेजबाबदारपणे वागलो नाही, नेहमी आमचा चर्चेवरती विश्वास आहे आणि अत्यंत समंजस भूमिका या कामगार संघटनेची असताना प्रशासनानं मात्र हा संप आमच्यावरती लादलेला आहे आणि या संपाच्या अनुषंगानं जर समजा त्यांनी मागणी आमच्या मान्य केलेली नाही, त्यांनी धोरण त्यांनी बदललेलं नाही, आमची एकच माफक मागणी आहे की रिस्ट्रक्चर तुम्ही थांबवा। त्यांनी आम्हाला 14 आणि 15ला मला वाटतं चर्चेला बोलवलेलं आहे परत, तर आपलं असं म्हणणं होतं की हे 14पर्यंत तुम्ही 14-15पर्यंत थांबवा नाही रिस्ट्रक्चरिंग, त्याच्यानंतर तुम्ही आमच्या चर्चा केल्यानंतर तुम्ही ते लागू करा, परंतु ते करायला तयार नाहीत। अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं आम्हाला हा संप करावा लागलेला आहे आणि यापुढे त्यांनी जर ऐकलं नाही तर कदाचित आमची कृती समिती बेमुदत संपाचा सुद्धा कॉल देऊ शकते आणि त्याच्यामध्ये आमचे लोक जास्तीत जास्त धन्यवाद।